सुखी
उपजोनिया पुरते काला खाऊ दही भात वैकुंठ तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे एकमेका देवमुखी सुखे घालून बरे वैकुंठ तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे तुका मने ऐसे नाही कवळ काही काल्याचे उपजोनिया पुरती काला खाऊ दही भात वैकुंठ तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे। आज आपल्या डाकवस्तीमध्ये भगवान परमात्म्याच्या कृपेने संत महात्म्याच्या आशीर्वादाने आणि कोळपकर परिवार या सर्व परिवारांच्या सहकार्याने चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, त्या सप्त्यातील आजचा हा सांगतेचा दिवस म्हणजे काल्याचं कीर्तन आणि त्या काल्याच्या कीर्तनाकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदनीय महाराष्ट्रभूषण जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा असा महत्वाचा अभंग सेवकरिता निवडलेला आहे। विठ्ठला समचरण सरोजम सांद्रणीलाभम जगननेत पाणी मनमनना तरुण रसमाला कंकनेत्रम सदय विठ्ठल पांडुरंग कथेचा विस्तार बाबाचे ससुरदास बाबाच्या नावी केला वास त्यासी नसावे उदास। ओम नमो ज्ञानेश्वरा
तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी उपजून या पुढती ओ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा आहे की आज आमच्या या डागवस्तीमध्ये गेली महाराज दुसरं तप आज पूर्ण झालेलं आहे. म्हणजे 24 वर्ष आज या कार्यक्रमाला पूर्ण झालेले आहेत. आणि त्या 24 वर्षामध्ये महाराज संपूर्ण कोळपकर परिवार वास्तविक पाहता मग अशोक भाऊ कोळपकर असतील, रामदादा शेठ कोळपकर असतील, संजू भाऊ कोळपकर असतील, आपले शंभू कोळपकर असतील, नंतर आपले मनोज भाऊ कोळपकर असतील. यांचं काय नाव आहे त्या मुलांचं? हा, जितेंद्र भाऊ कोळपकर असतील, आमचे बबलू शेठ नाही का, बबलू भाऊ कोळपकर असतील. या सर्वांच्या सहकार्याने त्याच्यामध्ये अधिक आमचे युवा तबला वादक वैष्णव दादा, नंतर आकाश दादा आणि संपूर्ण कोळपकर परिवार, त्याच्यामध्ये अधिक वास्तविक पाहता सर्व हे माऊलीचे हे लेकरं. वास्तविक पाहता जसा माऊलीने महाराज सर्व माऊलीचे हे लेकरं आहेत. आळंदीमध्ये ज्ञानोबारायांना माऊली म्हणतात. माऊली या शब्दाचा अर्थ आई. हे आम्ही सर्व एक आईचे लेकरं आहोत. जसं माऊलीने आम्हाला महाराज आळंदीमध्ये सांभाळलं त्याच नियमाप्रमाणे हे जेवढे कलाकार मंडळी इथं येण्याचं एकमेव कारण म्हणजे वास्तविक पाहता 51 बळी आहेत महाराज. युवा कीर्तनकार माझे श्रेष्ठ गुरुबंधू आळंदीमध्ये सर्वांचे गुरुवर्य मारुती बाबा कुरेकर, गुरुवर्य माधवजी बाबा इंगोले, तसे महाराज आमच्या भागामध्ये दुसरे मारुती बाबा कुरेकर शिवाजी महाराज शिंदे, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद देतो. त्याच नंतर महाराज आमच्या आळंदीमध्ये ज्यांची महाराज गायनामध्ये संगीत विशारदामध्ये एवढी प्रसिद्धी आहे महाराष्ट्रामध्ये, कल्याणजी गायकवाड, त्यांचे शिष्य पवनजी महाराज आळंदीकर, आपले महेशजी महाराज आळंदीकर, हे सुंदर महाराष्ट्रामध्ये महाराज हे 2 असे रती आहेत. पण आज या डागवस्तीमध्ये आनंदाने राहिले, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद देतो. ताल महर्षी आपल्याच भागातले महाराज ज्यांनी आळंदीमध्ये सुंदर अशी आळंदी गाजवली, एवढंच नव्हे तर महाराष्ट्रात संपूर्ण धुवून काढलेला आहे, असे आमचे तुषारजी महाराज मृदंगाचार्य, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद देतो. त्यानंतर आमचे श्रीकांतजी महाराज अवचार, तेही मृदंगामध्ये विशारद झालेले आहेत, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद देतो. त्यानंतर आमचे गुरुवर्य माधवजी बाबा इंगोले, त्यांचे शिष्य गिरी महाराज, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद देतो. त्यानंतर ज्याने महाराज प्युअर तुळशीची माळ, इकडची तिकडची माळ न घालता प्युअर तुळशीची माळ आळंदीहून आपल्या भागामध्ये माळी घेऊन आलेले आहेत, असे आमचे शुकाचार्यजी महाराज, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद देतो. आणि हे सर्व जे माऊलीचे लेकरं आहेत आळंदीकर, सर्व महाराज मंडळींना कोटी कोटी धन्यवाद देतो. आणि आमच्या हिवरखेडमध्ये असणारी जे संस्था आहे, त्या संस्थाचे जे चालक आहेत, काय नाव चालकाचं? वासुदेव भाऊ खंदारे, त्यांनी महाराज बघा कसे निर्माण केले सर्व. जसे आळंदीचं महाराज इथं आज प्रगटीकरण झालेले आहे. महाराजांनाही कोटी कोटी धन्यवाद देतो. असेच महाराज आज या मुलांची गरज आहे मायबाबू, लक्षात ठेवा. एवढी तरुण मुलांची गरज आहे ना, तर आता आपण जर पाहू गेलो तर आज तरुण जे मुलं आहेत कुठल्या स्थितीला प्राप्त झालेले आहेत. म्हणून महाराजांनी हे बालबाल मंडळी तयार केलेली आहे, त्यांनाही कोटी कोटी मी धन्यवाद देतो. त्यानंतर आपल्या भागातलं जे भूषण आहे बरं का,
बंकट स्वामी महाराजांचं आगमन झालेल्या या भागामध्ये कितीतरी महाराज कार्य बाबांनी केलेलं आहे. बंकट स्वामीच्या हातचे कितीतरी मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा झालेल्या आहेत आणि याही मूर्तीचं प्राणप्रतिष्ठा त्यांच्याच हाताने झालेली आहे. त्यांची जी परंपरा महाराज भजनाची चालवणारे असे आपल्याच भागातले एक विभूती आमचे बापू अंतरचकर, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद देतो. टाळी वाजवा माय बाबू त्यांच्याबद्दल एकदा. बाकी आपले जे सर्व सांगत होता, वेळ कमी आहे. सर्व अंतरचकर भजनी मंडळ तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद देतो. आपले पेटी मास्तर त्यांनाही पुण्याहून आलात नाही का, तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद देतो. आमचे वारकरी बाबा विनेकरी जसे तुकोबाराय दिसतात बरं आहे का नाही, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद देतो. आमचे चोपदार त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद देतो. माय बापू तुम्ही काला खाण्याकरता आला, प्रसाद घेण्याकरता तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देतो. पुरुष मंडळ तुम्ही आलात, तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद देतो. जे काही आलेच नाहीत फक्त जेवायला येतील त्यांनाही नाही का कोटी कोटी धन्यवाद देतो. आणि आपले जे साऊंड सिस्टीम थोडा फक्त आवाज वाढवा माय बापू, म्हणजे आमची जरा आवाज बसले आहे का नाही, तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद देतो. आणि सर्व या जवळपास सर्व भागातील जी मंडळी आहे, लक्षात ठेवा, घेशी तेव्हा देशी. आपण जर एकाकडे गेलो तर ते आपल्याकडे येणार. आता आम्ही कोळपकर परिवार त्यांच्याकडे आलो तर सर्व आमच्याकडे त्यांना यावंच लागणार आहे. एवढंच नव्हे तर महाराज आम्हाला, जसं माझं मी वैयक्तिक स्वतःचं मत सांगतो, जसं मायबापो देवकीने जन्म दिला, कोण वसुदेव देवकीनं जन्म दिला, पण कृष्णाचा सांभाळ कोण केला, यशोदा आणि नंद बाबा. तसा मायबापो मला माझ्या आई वडिलांनी जन्म दिला, पण माझं लहानपणापासून तर सर्व जे मला सांभाळलं असेल तर एक कोळपकर परिवार, त्यांचे महाराज अधिक ऋण आहेत. मग मनीष भाऊ असतील किंवा श्याम भाऊ असतील. महाराज माझ्या लग्नामध्ये मामा कोणी नव्हते, वेळ कमी आहे, पण मनीष भाऊ माझ्या पाठीमागं उभे राहिले. तेव्हाचे फोटो पाहिले तर मग मनीष भाऊ अशी होती महाराज लगेच बरं का. आणि इकडे श्याम भाऊ, संजू भाऊ, महाराज मी ज्या त्यावेळेस इना पहारा वाजवायला गेलतो पुण्यामध्ये, लक्षात ठेवा, त्यांच्या अंगावर कपडे नसते आणि माझ्या अंगावर महाराज कपडे नव्हते, छोटी पॅन्ट होती आणि एक शर्ट होते, इना वाजवायला जात होतो. बस तिथून त्यांचं जे प्रेम जुळलं, महाराज चला आमच्या घरी नाश्ता. एक पत्राचा खोली होती भाड्याने, लक्षात ठेवा, आणि त्या खोलीमध्ये ही मंडळी राहत होती. पण आळंदीचं कोणी जरी दिसलं ना, आपुलकीनं हे कपडे भरलेले महाराज बिगारी काम करत होते. कारण हे प्रत्यक्ष माझ्या डोळ्याने मी बघितलं बरं माय बापू, बघितलं ना असं नाही. पण महाराज एवढे प्रेम, एवढी भक्ती, त्याच्या पाठीमागं एकच कारण होतं, आई वडिलाची पुण्याई. म्हणून लक्षात ठेवा, वैकुंठवासी कमलबाई कोळपकर, वैकुंठवासी भास्कर भाऊ कोळपकर, वैकुंठवासी मधुकर भाऊ कोळपकर. महाराज या आईवडिलाची पुण्याई आणि त्याच्या पाठीमागं प्रत्यक्ष भगवान परमात्मा उभा आहे. मला ज्याला आई नाही, ज्याला बाप नाही, ज्याला काहीच नाही, त्याने फक्त इथं यायचं. हे बाप आहे ना सर्व, महाराज सर्व देतो, काहीच कमी पडू देत नाही. त्याचा अनुभव मला फार आहे माय बापू. लक्षात ठेवा, वेळ कमी आहे, मी काय जास्त 12च्या पुढे 1 मिनिट जाणार नाही, पण हेही सांगणे गरजेचं आहे ना माय बापू, लक्षात ठेवा. आणि म्हणून वास्तविक पाहता एक कोळपकर परिवार यांचा अधिक प्रेम आहे महाराज. नाहीतर काही घरामध्ये लक्षात ठेवा, माणूस चांगला असतो तर बायको चांगली नसते, आहे का नाही. काही घरामध्ये बायको चांगली असते तर माणूस चांगला नसते, आवड नसते परमार्थाची. काही घरामध्ये बायकोला आवड नसते परमार्थाची आणि मालकाला आवड नसते. पण एक घर असं आम्हाला इथं पाहायला मिळते महाराज बरं का, त्यांच्या पत्नींनाही आवड आहे आणि यांनाही आवड आहे महाराज, लक्षात ठेवा. आणि म्हणून या प्रेमास्तव महाराज दोन्ही चाकं सारख्या असल्यामुळे हा सर्व कार्यक्रम आतापर्यंत किती तप झाले माहिती का, 2 तप आज पूर्ण झालेले. पहिल्या तपाला महाराज
माझं योगायोग सुरू केलं तसं काल्याचं कीर्तन माझ्याकडेच होतं आणि आता हे दुसरं तप माझं कीर्तन मला वाटते 5व्या दिवशी होतं आहे का नाही. आता 5व्या दिवशी कधी पहिल्या दिवशी कधी दुसऱ्या दिवशी कधी तिसऱ्या दिवशी पण शेवटी त्याची इच्छा असली ना पांडुरंगाची तुम्ही वर घाला खाली घाला मध्ये घाला आणि कुठे घाला त्याच्या इच्छेपुढे तुम्ही काहीच करू शकत नाही. मग ते म्हणले असतील महाराज तुम्ही 24 वर्ष झाले माय बापू खरंच त्या भगवंताची माझ्यावर एवढी कृपा आहे की माझ्यावर कुठली अडचण आली नाही माय बापू. माझ्या घरी एखादं लग्न निघलं नाही या सप्त्यामध्ये का एखादं वर गेलं नाही बरं का या सप्त्यामध्ये का घरचं काही महाराज मला अडचण आली नाही फक्त ही पांडुरंगाची कृपा. म्हणून महाराज हे 24 वर्ष आज पूर्ण झालेले आणि सर्व कोळपकर परिवार एखाद्याचं नाव चुकून राहिलं असेल तर महाराज त्याचं मी ऋण व्यक्त करतो आणि सेवेला प्रारंभ करतो. विठाला दुसरं म्हणजे महाराज गुलाब बाबा यांच्या पादुकेचं हे आगमन होते मायबाप लक्षात ठेवा. अशा बाबांचा आशीर्वाद गजानन महाराज यांचा आशीर्वाद सर्वांच्या महाराज आशीर्वादाने हा कार्यक्रम चालू आहे. म्हणून असो वेळ कमी आहे. मला वाटते आता किती वाजले शिवाजी महाराज 11 वाजले. मला फक्त 1 तास उरला खटवांग रायाची. 1 तासामध्ये मी सर्व अभंगाला पार पाडतो. विठाला उपजोनिया पुढते वो काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. महाराज म्हणतात की 1 महिन्याचा सप्ताह असो लक्षात ठेवा किंवा 15 दिवसाचा सप्ताह असो 7 दिवसाचा सप्ताह असो किंवा 3 दिवसाचा सप्ताह असो त्याची जर सांगता करायची असेल तर जोपर्यंत काल्याचं कीर्तन होत नाही तोपर्यंत सप्ताहाची सांगता होत नाही. काला आणि हाला काला झाल्यावर आता नका हालू काला आणि हाला काला झाल्यावर हाला आणि तुम्ही जर उद्या आला तर लोक म्हणतील बुवा आज का आला. विठाला विठाला प्रसंगातील हा अभंग आहे. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये महाराज म्हणतात उपजोनिया पुढती येऊ. महाराज दही भाताचा काला खाण्याकरिता मी पुन्हा पुन्हा जन्माला येणार. एवढंच नव्हे तर दही भाताचा काला खाण्याकरता पुन्हा पुन्हा महाराज म्हणतात आम्ही जन्म घेऊ आणि दही भाताचा काला खाऊ. महाराज दही भाताचा काला खाण्याकरता तुम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येणार आणि दही भाताचा काला खाणार. पण तो काला वैकुंठामध्ये नाही का. महाराज म्हणतात वैकुंठामध्ये सर्व काही आहे पण तेथे मात्र दही भाताचा काला नाही. वैकुंठी तो आयशे नाही आणि कवल काही काल्याची. वैकुंठामध्ये सर्व आहे पण तिथं मायबाप हो काला नाही. काला फक्त या मृत्यू लोकामध्ये आहे आणि त्या मृत्यू लोकामध्ये जो काला आहे तो काला खाण्याकरिता आम्हा पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागते. जन्म घ्यावा लागतो. कशा करता दही भाताचा काला खाण्याकरता. ठीक आहे महाराज एवढा सायास तुम्ही या काला खाण्याकरिता केला. तो काला तुम्ही एकटे खाणार का. महाराज म्हणतात बुवा मी काय आपलपोट्या नाही. सर्व मीच खाणार सर्व मीच खाणार सर्व मीच खाणार आणि दुसऱ्याचं पण मीच खाणार त्याला आपलपोट्या म्हणतात. लक्षात ठेवा. तसं महाराज म्हणतात मी तसा नाही. जो काला मी खाल्ला तो काला एकमेकाच्या मुखामध्ये घालणार आनंदाने. बरं महाराज जो काला तुम्ही खाण्याकरिता आलात तो काला तुम्ही खाल्ला तो काला तुम्ही सर्वांना दिला पण तो काला कुठे गेला हो महाराज. महाराज म्हणतात तोच काला आम्ही पंढरपूरला वाळवंटामध्ये केला. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. महेश महाराज आता कीर्तन संपलं तरी चालेल. विठाला महाराज म्हणतात दही भाताचा काला खाण्याकरिता आम्ही पुन्हा पुन्हा जन्म घेऊ पुन्हा पुन्हा आम्ही जन्माला येऊ. लक्षात ठेवा
जन्माला येण्याचे 3 कारण आहेत. महाराज तुम्ही जन्माला येताना तर जन्माला येण्याचे शास्त्रामध्ये 3 कारणं सांगितली. नंबर 1 मागील जन्मातलं पाप पुढील जन्माला कारण. नंबर 2 मागील जन्मातलं कर्म पुढील जन्माला कारण. आणि नंबर 3 मागील जन्मातली वासना पुढील तुम्हा मला जन्माला यावंच लागते. नंबर 1 मागील जन्मातलं पाप त्या पापाप्रमाणे तुम्हा मला जन्माला यावं लागते. लक्षात ठेवा. हे पाप कोणालाही चुकवता येत नाही. महाराज म्हणतात जन्मा येणे घडे पापाचे जन्मा येणे घडे पातकाचे मूळ तरी तपोबळी जन्मा घेई. मग त्या ठिकाणी एखादा तपस्वी जरी असला, एखादा महात्मा जरी असला, एखादा साधू जरी असला, त्याच्याकडून थोडं जरी पाप झालं तर त्या पापाप्रमाणे त्यांना पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागते. मग महाराज तुमच्या ठिकाणी पाप आहे का म्हणून तुम्ही पुन्हा पुन्हा जन्म घेता? महाराज म्हणतात आमच्या ठिकाणी पाप नाही. लक्षात ठेवा. आमच्या ठिकाणी अजिबात पाप नाही. का पाप नाही तर सतत आम्ही भगवंताचं नामस्मरण करतो. सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. पुष्कळ प्रमाणे महाराज म्हणतात सुखे शेऊ ब्रह्मानंदा सुखे शेऊ ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सदा गाऊ राम नाम सदा आनो हे गगना हृदय माझे आनो हे गगना हृदय माझे करो सेवा तेरे भगवान करो सेवा तेरे पाप आहे त्या पापाप्रमाणे त्याला जन्माला यावं लागते. पण आमच्याकडे कुठल्याही प्रकारचं पाप नाही. त्याचं कारण आम्ही सतत भगवंताचं काय करतो? नामस्मरण करतो. त्यामुळे आम्हाला जन्माला येण्याची गरज नाही. नंबर 1. नंबर 2 मागील जन्मातलं कर्म पुढील जन्माला कारण आहे. लक्षात ठेवा. कर्माप्रमाणे तुम्हा मला जन्माला यावं लागते. महाराज म्हणतात केले कर्म झाले
ते कर्म भोगण्यासाठी तुम्हा मला जन्माला यावं लागते महाराज, लक्षात ठेवा. हा, केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले आयशे मेले किती. मग कर्म करत असताना चांगलं कर्म करा. वाईट कर्म केलं तर नरकाला जावं लागणार आहे आणि चांगलं कर्म केलं तर मोक्षाला जावं लागणार आहे. नाही आपल्याला चांगलं करता येत तर करू नका बरं का. पण एखादा जर चांगलं करत असेल बरं का, त्याला आड येऊ नका. एक दुआ आहे, महाराज म्हणतात, भला किसी का कर न सके तो बुरा किसी का करना, दुश्मन बन सके तो आए बन कर. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो कांटे बनकर मत रहिए. महाराज नाही आपल्याला फुल होता येत आणि देवाकडे जाता येत तो फुल होऊ नका, देवाकडे जाऊ नका, पण काटे तरी होऊ नका. काटे होऊन लोकांच्या पायाला नाही का त्रास देऊ नका. मला फक्त एवढं सांगायचं की महाराज, कर्माप्रमाणे तुम्हा मला जन्माला यावं लागते, पण साधू संतांच्या ठिकाणी कर्म शिल्लक नाही. कर्म करतात, तुम्ही आम्ही कर्म करतो आणि साधू संतही कर्म करतात, पण ते केलेलं सर्व कर्म भगवंताला अर्पण करतात. छोटे एक उदाहरण सांगतो, लक्षात ठेवा. ज्यावेळेस महाराज अर्जुन भगवान परमात्म्याच्या भेटीकरिता निघाला, कोण? अर्जुन. आणि जात जात असताना परिणाम एक बाई होती, तिने काय केलं, घरातला सर्व केअर भरला बरं का. त्यामध्ये वडापाव त्याचे कागद होते महाराज, चहाचे उष्टे ग्लास होते, आणि भरल्यानंतर अर्जुन जात असताना तो केअर भरला आणि खाली टाकला. टाकल्यावर होती बाई काय म्हटली माहिती आहे का, कृष्ण अर्पण, कृष्ण अर्पण. महाराज त्या अर्जुनाने बघितलं, म्हणले काय वडापावचे उष्टे कागद, चहाचे उष्टे ग्लास आणि कृष्णाला अर्पण करते. त्याच्या पायाची आग मस्तकापर्यंत गेली, अर्जुनाच्या बाई सारली आणि ताडकन त्या बाईच्या गालामध्ये मारली. तेव्हा पण ती बाई काय म्हटली हो, बोलत चला, कृष्ण अर्पण. त्या बाईला काहीच झालं नाही, पण महाराज भगवान परमात्म्याचा एवढा मोठा गाल सुचला. आणि मग अर्जुन देवाजवळ गेला, पाहतो तर भगवंताचा एवढा मोठा गाळ सुजला. आणि मग अर्जुनानं विचारलं, देवा एवढा मोठा गाल कशाने सुजला? भगवंत म्हटले, अरे अर्जुना, एका भक्ताने माझ्या कानाखालं लावले, त्याच्यामुळं माझा गाल सुजला. कोण भक्त आहे म्हटले, सांग, आताच्या आता त्याला मी जिवंत ठेवत नाही. मग भगवंत म्हटले, अर्जुन ऐक, काल तू माझ्या भेटीला येऊ लागला? म्हटलं हो येत होतो. मग काल तुला रस्त्यामध्ये कोण भेटलं? म्हणली एक बाई भेटली. अरे म्हटले देवा, त्या बाईने काय केलं माहिती का? उष्टी चहाचे ग्लास, वडापावचे कागद खाली टाकले आणि काय म्हटली, कृष्ण अर्पण. ती तुला अर्पण करू आली. मला राग आला, मग मी काय केलं, एक कानाखालं मारली. तेव्हा काय म्हटली, म्हणली कृष्ण अर्पण. म्हणले अर्जुना, तिचे जर हे कागद बरं का, चहाचे गिलास जर मला अर्पण होत असतील तर तू मारलेली चापट मला का अर्पण होणार नाही? लक्षात ठेवा. आणि म्हणून माझ्या भक्ताने अर्जुन तिचंच गार झाला. मला फक्त एवढं सांगायचं की साधू संत कर्म करतात, पण केलेलं कर्म सर्व भगवंताला अर्पण करतात. महाराज त्यांच्या ठिकाणी परत जन्माला येण्याचं कारण नाही. दोन, तिसरा मुद्दा सांगतो, लक्षात ठेवा. जन्माला येण्याचा, मागील जन्मातली वासना पुढील जन्माला कारण. वासनेप्रमाणे जन्माला यावंच लागते, नाही म्हणून जमणार नाही. आता आपण 7 दिवस भागवत ऐकली का नाही महाराजांच्या मुखातून, आमचे गुरुबंधू कृष्णाजी महाराज. वास्तविक पाहता जड भरत राजाने सर्व ऐश्वर्याचा त्याग केला आणि एका अरण्यामध्ये गेले. तिथं महाराज एक पर्णकुटी बांधली आणि भजन सुरू केलं. जय राम श्री राम, जय जय राम, जय राम श्री राम, जय राम, जय राम श्री राम, जय राम श्री राम, जय राम श्री राम, जय राम, जय
टाळ्या कशासाठी वाजवायचं आहे? पण जर झोपली गेली जागी होईल ना, त्याच्याकरता मध्ये टाळ्या घ्यायच्या. असो, काय सांगत होतो मी? वासनेप्रमाणे पुढचा जन्म घ्यावा लागतो. जन्म या शब्दाबद्दल बोलतो, लक्षात ठेवा. कीर्तन नीट आहे का? कारण आम्ही वारकरी शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी आहोत. आम्ही अभंगाच्या व्यतिरिक्त एकही इकडे तिकडे जाणारे न माणसं आहोत. आता हसवायचं म्हटलं की आम्हाला भरपूर येते. विठाला विठाला. शेवटी महाराज चिंतन चालू आहे देवाचं. श्रीराम जयराम श्रीराम. अशा अवस्थेमध्ये एक गरोदर हरणी पाणी पिण्याकरिता आली. पाणी पित असताना गरोदर होती. एका वाघाच्या आरोळी तिच्या कानावर पडली. ती घाबरली आणि तिथं प्रस्तुत झाली. तिला वाटलं आता वाघ खाणार. ते पारसाला टाकलं ती पळून गेली. परिणाम महाराज सहज राजाचं लक्ष गेलं. कोणाकडे गेलं? त्या पारसाकडे. आणि मग राजाचं देवाचं चिंतन विसरलं. आणि मग राजाचं चिंतन सुरू झालं. याचं कसं होईल, माझं कसं होईल, याचं कसं होईल, माझं कसं होईल, याचं कसं होईल. असं करता करता त्याचा प्राण गेला. तर त्याला पुढचा जन्म बोला पारसाचं चिंतन करता करता हरणाचा पुढचा जन्म त्याला कुठला प्राप्त झाला? हरणाचा. आता आपण 1-1 लाखाचे कुत्रे सांभाळतो. लक्षात ठेवा. आता त्या कुत्र्याचं जर चिंतन करता करता जर आपला प्राण गेला तर पुढचा जन्म कुत्र्याचा. लक्षात ठेवा. म्हणून वासनेप्रमाणे जन्म घ्यावा लागतो. एक कारण, पापाप्रमाणे जन्म घ्यावं लागते 2 कारण, आणि कर्माप्रमाणे जन्म घ्यावं लागते 3 कारण. पण महाराज म्हणतात आमच्या ठिकाणी पाप नाही, आमच्या ठिकाणी कर्म नाही, आणि आमच्या ठिकाणी वासना पण नाही. पण महाराज तुमच्या ठिकाणी तिन्ही नाहीत. मग तुम्ही तरी म्हणता मी पुन्हा पुन्हा जन्माला येऊ. त्याचं कारण काय? बाबा दही भाताचा काला खाण्याकरिताच आम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येऊ. पुन्हा पुन्हा आम्ही जन्म घेऊ. कशा करता? फक्त दही भाताचा काला खाण्याकरिता. उपजोनिया पुढती येऊ, काला खाऊ दही भात. आता काल्याचे देखील मायबापू 3 प्रकार आहेत. लक्षात ठेवा. एक दही भाताचा काला, एक हरिनामाचा खिचडी काला, एक जीव ब्रह्म ऐक्य याचा काला. आता वेळ तर मला वाटते
पुढं मला आणखीन चरित्र सांगायचं तरी शब्दशः अर्थ तुम्हाला सांगतो. विठाला विठाल. तीन प्रकारचे काले महाराज म्हणतात. जीव ब्रह्म ऐक्य हा पण काला आहे. हा पण हा काला जर खाल्ला तर देवामध्ये आणि आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद राहणार नाही. मग आम्ही जीव शिव का होत नाही त्याला फक्त एकच कारण आहे, लक्षात ठेवा. हा जीव आणि शिव याच्यामध्ये जो मधला जो पडदा आहे ना, हा अज्ञान रूपी पडदा जोपर्यंत तुम्ही बाजूला सारत नाही तोपर्यंत जीव आणि शिव एक होत नाही. छोट गुरुवारी आमचे मारुती बाबा कुरेकर सांगायचे दृष्टांत. हा एक साधू होता. साधू त्या साधू जवळ एक परीस होता. परीस हा आणि तो परीस एका चोरट्याने बघितलं. मग त्या चोरट्याला वाटलं हा परीस जर घेतला तर आपण फार फार मोठं श्रीमंत होणार, म्हणून तो परीस घेण्यासाठी त्या साधूची सेवा करू लागला. आज परीस मिळेल, उद्या मिळेल, पण परिणाम काय करायचा माहिती का, दिवसभर साधू सोबत राहत होता. पण साधू काय हुशार होते महाराज. झोपल्या बरोबर त्या चोरट्याला वाटलं साधू झोपल, परीस ठेवल, आपण घेऊन जाऊ. पण साधू तसे नव्हते. साधून काय केला, तो परीस झोपताळच काय करायचे, आपल्या डोक्याला म्हणजे उशाखाली न ठेवता त्या चोरट्याच्या उशाखाली ठेवायचे. काय परीस परीस. मग हा इकडे तिकडे बघायचा, स्वतःच्या उशाला कोणीही बघत नाही. असे बरेच दिवस गेले आणि मग शेवटी महाराज तो विचार करू लागला, आता कधी मिळणार कधी. साधूच्या लक्षात आलं, म्हटले वेळ कमी आहे. मग साधू म्हटले ठीक आहे. म्हटले अरे बाबा तू ज्याच्याकरिता आला ते मी तुला ओळखलं, तुला परीस पाहिजेत ना. हा म्हटला परीसासाठी तर तुमची मी सेवा करतो. बरेच लोक हेच आहेत महाराज, पैशासाठी सेवा करणारी मंडळी, पण निष्काम बरं का आकाश भाऊ, अंतकरण शुद्ध आणि कमी लोक आहेत महाराज. पैशावर चाललं, पैशावर भक्ती. पैसा असेल तर वैष्णव दादा चांगला, आकाश भाऊ चांगला. पैसा नसेल पैशावर खेळ चालला, लक्षात असो. आणि मग साधूच्या लक्षात आलं, म्हटले जा त्या लोखंडाच्या पेटीमध्ये परीस आहे तो घेऊन जा. आता हा चोरटा म्हणला हा परीस आणि लोखंडाच्या पेटीमध्ये कसा राहील हो, राहील. अहो लोखंडाच्या पेटीला स्पर्श झाला तर त्या पेटीचं काय होते, सोनं. आता स्वस्त झालं ना. हा आणि म्हणून त्याने उपयोग केला. पण तो चोरटा काय म्हटला माहितीये का, महाराज तुम्ही साधू आहात, तुम्ही संत, आपण किती खोटे बोलता. तुम्ही म्हणता परीस लोखंडाच्या पेटीमध्ये आहे. लोखंडाच्या पेटीमध्ये कसा राहील. महाराज म्हटला अरे बाबा तिथंच आहे, पेटीमध्येच आहे. महाराज लय खोटं बोलता, लय खोटं बोलता. म्हणजे खोटं नाही, परी तिथे जा. हा म्हणजे आता सोनं का झालं नाही. मग महाराज म्हटला सोनं का झालं नाही त्याला तर कारण आहे. काय कारण आहे, त्या परीसाला म्हणले कापड गुंडाळलेलं आहे. काय गुंडाळलं, कापड. ते कापड जर काढलं आणि बाहेर टाकलं त्या पेटीचं काय होते, सोनं. तसं जीव आणि ब्रह्म ऐक्य का होत नाही, तर अज्ञान रूपी एक कापड जोपर्यंत तुम्ही बाजूला सारत नाही माय बाप हो, तोपर्यंत जीव ब्रह्म तुम्ही होऊ शकत ना. एक नंबर जागाला विठाला. 2 नंबरचा काला हरिनामाचा खिचडी काला. हा पण कालाच आहे, लक्षात ठेवा. हा तो काला जर खाल्ला ना, हा तर महाराज सर्व विकार, काम, क्रोध, लोभ, मोह सर्व नाहीसे होतात. पण हा जो पहिला काला सांगितला जीव ब्रह्म ऐक्य, दुसरा काला सांगतो तुम्हाला हरिनामाचा खिचडी काला, आणि तिसरा काला सांगतो दही भाताचा काला. हो ते 3 प्रकारचे काले आहेत. या 3 देहा करताय. जीव ब्रह्म ऐक्य जो काला आहे ना, या स्थूल देहा करता नाही, हे सूक्ष्म देहा करता नाही. मग तो काला कुठल्या देहा करताय, जीव ब्रह्म ऐक्य काला. हा आतला जो कारण देह आहे ना त्याच्याकरिता तो काला आहे. दुसरा हरिनामाचा खिचडी काला, हा कुठल्या देहा करताय. महाराज म्हणतात हा पण स्थूल देहा करता नाही, हा मधला सूक्ष्म देह आहे ना त्याच्याकरिता हरिनामाचा खिचडी काला आहे. तो हरिनामाचा खिचडी काला खाल्ला तर काम, क्रोध, लोभ, मोह, विकार हे सर्व नाहीसे होतात. तिसरा जो काला आहे दही भाताचा, तो कुठल्या देहा करताय. महाराज म्हणतात तो या देहा करताय. धष्टपुष्ट व्हायचं तुम्हाला
मग काय खायला पाहिजे? दही आणि दूध, है का नाही? आणि म्हणून महाराज दही भाताचा काला या शरीराकरता आहे, स्थूल देहाकरता. आणि म्हणून महाराज म्हणतात तो दही भाताचा काला खाण्याकरिता आम्हा पुन्हा पुन्हाला जन्माला यावं लागते आणि दही भाताचा काला खावं लागते. ठीक आहे महाराज, मग दही भाताचा काला तुम्ही एकटे खाणार, हा आम्हाला देणार? बरं महाराज, दही भाताचा काला खाण्याकरता तुम्ही जन्माला येता, केवळ दही भाताच्या काला करता, मग तो दही भाताचा काला वैकुंठात नाही का? महाराज म्हणतात वैकुंठात सर्व काही आहे, पण बुवा दही भाताचा काला काला वैकुंठात नाही. काला नाही, तिथं कालवा आहे. हा वैकुंठामध्ये लक्षात ठेवा. ब्रह्मदेवाने देखील स्वतःच्या मुलीच्या पाठीमागे लागला ब्रह्मदेव, म्हणून तिथं काला नाही, तिथं कालवा आहे. लक्षात ठेवा. तुम्ही म्हणसाल महाराज मग कैलासामध्ये काला नाही, तिथं कालवा आहे. शंकरदेव गोसाई झाला, तिथं काला नाही, तिथं कालवा आहे. बरं महाराज, मग स्वर्गात काला आहे का? महाराज म्हणतात स्वर्गात काला नाही. तिथं देखील काय अवस्था झाली? इंद्र पडली भग, चंद्र झाला काळा, नारद धरला काळा भजनाचा. तिथं काला. मग पाताळात काला आहे का? महाराज म्हणतात पाताळात पण काला नाही. दुर्योधनाची पत्नी भामती, तिच्या बरोबर शेषाने काय घेतला? भोग घेतला, म्हणून तिथं काला नाही, तिथं कालवा आहे. विठाला काला वैकुंठामध्ये नाही, तिथं सर्व कालवा आहे. मग काला कुठे? महाराज म्हणतात काला फक्त या मृत्यू लोकामध्ये आहे. बर ठीक आहे महाराज, मग तो काला खाण्याकरिता तुम्ही एकटे खाणार का सर्वाला देणार? महाराज म्हणतात मी आपलपोट्या नाही, तोच काला मी जो खाल्ला तोच काला मी तुम्हाला देतो. बर का? एवढंच नव्हे, ते एकमेकाच्या मुखात घालतो. आम्ही पुन्हा पुन्हा जन्माला आलो कशा करता? दही भाताचा काला खाण्याकरता. तो काला वैकुंठामध्ये नाही, वैकुंठी तो आयुष्य नाही, कवळ काही काल्याचे. महाराज जो काला तुम्ही खाल्ला
तोच काला महाराज म्हणतात आम्ही एकमेकाच्या मुखामध्ये देणार, एकमेका देऊ मुखी आणि सुखे घालू हुंबरी. महाराज छोटं उदाहरण सांगतो, देव आणि दानव. हा, देव म्हटले आम्ही श्रेष्ठ, दानव म्हटले आम्ही श्रेष्ठ, हा, राक्षस म्हटले आम्ही श्रेष्ठ, देव म्हटले आम्ही श्रेष्ठ. दोघांचं भांडण विष्णूकडे गेलं. काय करायचं, कोण श्रेष्ठ आहे? भगवान परमात्मा म्हटले थांबा आपण परीक्षा घेऊ म्हटले. हा, आणि जो परीक्षा घेतल्यानंतर जो 1 नंबरला पास होईल है का नाही, तो श्रेष्ठ मोठा. म्हणजे ठीक आहे, काढा म्हटले पेपर. आणि मग भगवान परमात्म्याने सोपा पेपर काढला, लक्षात ठेवा. हा, सांगितले चला राक्षस आणि दानव. हा, प्रश्न असा आहे, एक कमटी घ्यायची, इथून तिथपर्यंत बांधायची हाताला, आणि 5 मिनिटामध्ये तृप्तीचा ढेकर द्यायचा, जेवायचा. जो 5 मिनिटामध्ये तृप्त होईल तो श्रेष्ठ. आता महाराज राक्षस काय साधे होते का? आणि जे राक्षस असतात ना तेच पुढं पुढं पळतात बरं का, हे लक्षात ठेवा. जे राक्षस असतात ना तेच पुढं पुढं पळतात. जो महात्मा, जो साधू, तो कधीच पुढं पुढं हाज्या कोणाच्या पाया पडणार नाही, हे लक्षात ठेवा. आणि मग राक्षस म्हटले आम्ही आम्ही आम्ही. म्हणजे ठीक आहे, आणा पट्टी आणली, इथं लावली. म्हणले देवा 5 मिनिटं कशाला, 3 मिनिटामध्ये जेवतो. आता इथं पट्टी बांधल्यावर हात वाकेल का? मग असं घ्यायचं आणि असं वरण यायचं आणि तिथून सोडायचं. आता महाराज तिथं सोडल्यावर किती शीत लय आलं, 1 किंवा 2 बरं मैदान म्हणतात 2, तर ठीक आहे 2. 5 मिनिटामध्ये किती शीत पडतील हो? पोट तृप्तीचा ढेकर होईल का? काहीच झालं नाही महाराज, बोंबीपर्यंत पण आलं नाही. मग म्हटले आता बघू, म्हटले देव कशी देवतात. आता देव हुशारच होते ना महाराज. हा, ते म्हटले ठीक आहे आम्ही 5च मिनिटामध्ये देऊ. चला, देवानी पंग धरली. पण पंग धरत असताना देवानी कसली धरली माहिती का? 36चा आकडा माहिती बरोबर शिवाजी बाबा? तोंडाकडे 63. हा, तोंडाकडे तोंड, बुडबुड. लक्षात ठेवा, इकडचं इकडचं अशा 2 पंक्ती. म्हटले बघा, मग पट्ट्या बांधल्या इथपर्यंत, इकडच्याने घ्यायचं आणि सरळ हात पुढच्याला, इकडच्याने घ्यायचं, सरळ वाकवायची गरजच नाही, वर न्यायची. आणि महाराज 5 मिनिटं नाही 3 मिनिटामध्ये तृप्तीचा ढेकर दिला. तसं महाराज म्हणतात तो काला मी एकटा खाल्ला नाही, एकमेका देऊमुखी सुखे घालो हुंबरी. असा जो काला आहे महाराज, तो काला तुम्ही कुठं केला हो? महाराज म्हणतात त्याच्याकरिता महाराज बरोबर नीट आणि उत्तम असं ठिकाण पाहिजेत. अभंगाचं शेवटचं चरण,
दही भाताचा काला खाण्याकरिता तुम्ही पुन्हा पुन्हा जन्माला आले. दही भाताचा काला खाल्ला, तो काला वैकुंठात नाही, तो काला मृत्यू लोकांमध्ये आहे. आणि तो मृत्यू लोकांमध्ये तुम्ही काला खाण्याकरता आला, पण तो काला तुम्ही एकट्याने खाल्ला नाही, तर एकमेकाच्या मुखामध्ये दिला. तोच काला कुठे केला? महाराज म्हणता तुका म्हणे वाळवंट. वाळवंट म्हणजे काय? आपण पाहतो ना, चंद्रभागेला गेल्यानंतर वाळवंट असते बघा, तिथं सर्व वाळू असते, तिथं काही उगवत नाही. किती पेरा, किती कर्म करा, तिथं काहीच उगवत नाही. ते वाळवंट कसं पाहिजे? बरोबर पाहिजेत, नीट पाहिजेत आणि उत्तम पाहिजेत, तर काला होतो. पण तोच काला आज आपल्या डाग वस्तीमध्ये आपल्याला खायला मिळतो. उपजोनिया पुढते येऊ काला खाऊ दही भात, वैकुंठीत व्हायचे नाही केवळ काही घाल्याचे. एकमेका देवमुखी सुखे घालो बरी, वैकुंठीत व्हायचे नाही केवळ काही घाल्याचे. तुका म्हणे वाळवंट, तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम, वैकुंठीत ऐसे नाही कवळ काही खाल्याचे. शब्दशास्त्र तुम्हाला सांगितला. पुढं मला आणखीन थोडं नाही का, चरित्र आपण नेहमी ऐकतो म्हणून जर आतमध्ये घुसलो बरं का. काल्याचे कीर्तन रोज चरित्रच आपण ऐकतो म्हणून शब्दशास्त्र तुम्हाला सांगितला. पुढे ह्या 15-20 मिनिटामध्ये काल्याचं कीर्तन करून कार्यक्रमाला पूर्णविराम. एकदा हाताने सर्वांनी महाराज टाळी आणि मुखाने भजन करा. विठो भाताचा काला खायचा. पण महाराज म्हणतात तो काला तसा आपल्याला खाता येणार नाहीये. मग तो काला खाण्याकरिता काय करावं लागल बरं का शिवाजी महाराज? तर महाराज म्हणतात तो काला खाण्याकरिता गोकुळामध्ये जे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने जे चरित्र केलं त्याचा आपल्याला उच्चार गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने जे चरित्र केलं बुवा त्या चरित्राचा फक्त उच्चार करायचा, त्याचं आचरण करायचं नाही. नाहीतर तुम्ही म्हणसाल भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने 16,108 बायका केल्या, आम्ही 2 करायला काय हरकत आहे का? एकच आपल्याला नीट सांभाळता येणं माय बाप हो बरं का. तर त्याच्याकडे जाऊ नका. त्या भगवान श्रीकृष्ण परमात्मा महाराज वसुदेव देवकीच्या पोटी भगवान श्रीकृष्ण परमात्मा जन्माला आले. वास्तविक आता कथाभाग सर्वांनी भागवतामध्ये ऐकलेला आहे. वसुदेव देवकीचं लग्न ठरलं.
लग्न ठरल्यानंतर तिसऱ्या दिवशी वरात असते. वरात असल्यानंतर त्या वरातीचे घोडे, तो रथ, त्याचा सारथी कोण होता? कंस मामा सारथी होता. सोन्याचा रथ होता, अश्वमेघ नावाचे घोडे होते आणि आनंदाने वरात चाललेले. सर्व रंगून गेले. कसे रंगले माहिती का? हे जरी नाही काढलं, मग दुसरा येईल, हे नाही काढलं. माहिती ना तुम्हाला? वरात चालली ती, वरात ते घोडा आलं म्हणून ते घेतलं, नाहीतर काय घेण्याचं गरज नाही बुवा. विठाला मसाले मधीच कसं आणलं, मधी नाही आणलं. ती कंसाची वरात चालली, वरातीत घोडा होता, तो घोडा तिथं आला म्हणून ते घेतलं. परत परत ना आता असो परत आपल्या ते दिंडीमध्ये खेळवणार आहे. आता जरा इकडे राहू दे, आता शांत करा जरा. मग आपल्या दिंडीला खेळू, कारण तिकडच पाहतील, माझ्याकडे कोणीच पाहिजे ना माय भाऊ आता. ऐका नाही, विठाला विठाला या अभंगच मध्ये कीर्तन होतं म्हणून त्या दिवशी पिंगळा म्हणणार होतो. कीर्तन त्या दिवसाच या दिवसावर आलं.
असो सुंदर अशी वरात निघाली बरं का, इथपर्यंत लक्षात ठेवा. आणि वरातीत कंस मामा रंगून गेला. रंगून गेल्यानंतर तेवढ्यात आकाशवाणी झाली, अरे कंसा, अरे दुष्टा, अरे तू विचार केला का, ज्यांना वरातीमध्ये तू वसुदेव देवकीला घेऊन चालला आनंदाने नाचत आहे, पण याच्यात 8व्या मुलापासून तुझा काय आहे, तुझा मृत्यू आहे, तुझा घात आहे. हे शब्द ऐकल्याबरोबर लगेच कंसाने रथाच्या खाली धाडकन उडी टाकली, हातामध्ये खड्ग घेतलं आणि पळत 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 गेला. वसुदेव देवकीला मारणार तेवढ्यामध्ये वसुदेवाने हात धरला. महाराज वसुदेव आणि हात धरला, सांगितलं, मामा हिला कशाला मारता, अहो स्त्री हत्येचं पातक कशाला घेता मामा, हिला जेवढे मुलं होतील तेवढे मुलं मी आणून देतो. हिच्या 8व्या मुलापासून तुमचा मृत्यू आहे ना, तर मी सर्व मुलं आणून देतो. पण दुष्ट माणसाचा विश्वास बसत, त्याला किती तुम्ही तुपातून मळून काढा, पण दुष्ट माणसाचा विश्वास बसत नाही. आहे का नाही, किती सांगा ते आपलंच सांगते, दुसऱ्याचं काहीच नाही. मारा दुसरे काय एवढी येडे आहेत का काय, होय शिवाजी भाऊ, आपलं सांगायचं, आपलं सांगायचं, मग आम्ही का काय भाकरी खावळ्या असो. आणि मग महाराज बंदी खाण्यामध्ये दुष्टाने ठेवलं. असो वेळ कमी, पहिला मुलगा झाला, आणून दिला. कंसाने विचार केला, पहिल्या मुलापासून माझा मृत्यू नाही. पण तेवढ्यात नारद आले, नारायण नारायण. महाराज मला कानाले भारी येतो, पण हे कसं आहे, बंकट स्वामीचं अधिष्ठान आहे, सर्व आळंदीकर महाराज मंडळी, म्हणून मी अभंग सोडवला, नाही तर काल्यातच घुसलो असतो डायरेक्ट असो. आणि मग महाराज नारायण सांगितलं, कंस मामा याला सोडू नका, याला मारून टाका. कंस म्हटला, कशाला पाप घ्यायचं, याच्यापासून माझं मरण नाही ना, 8व्यापासून आहे. नारद महर्षी म्हटले, तुम्हाला माहितीये का, कळीचं काम फक्त नारदाने करावं. मी म्हणतो मेहरबानी कोळपकर परिवार, त्या परिवारामध्ये एखादा नारद नाही ना, तर एखादा जर नारद असता कोळपकर परिवारामध्ये तर 24 वर्ष सप्ताह चालला. लय कठीण आहे महाराज. नारदाचं काम दिलं ना नारदाने लावून, मारा म्हटल्याला त्याच्या मनात जर आलं, पहिला जर सोडला आणि त्या कृष्णाच्या मनात आलं, खेळतो येण्याची खेळावा, त्याच्या नादी नाही लागायचं. वा कोण सर्वाच्या नादी लागा, पण त्याच्या नाही नादी लागायचं. पहिला जर सोडला आणि त्याच्या मनात आलं, उलट मोजाला 8व्यापासून रिटर्न 1 वर, तर पहिला कितवा ठरेल, मग हा जिवंत राहील ना. गेला नारदाने बरोबर कळीचं लाव मारला. पहिला मारला, दुसरा मारला, तिसरा मारला, चौथा मारला, 5वा मारला, 6वा मारला. 7वा जो गर्भ होता वसुदेवाची दुसरी पत्नी रोहिणी, तिच्या उदरामध्ये नेऊन घेतला. 8वा जो गर्भ होता देवकीच्या फुटी, काय तेज होतं महाराज. अरे छक 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 असं महाराज, प्रत्यक्ष भगवान परमात्मा उदरामध्ये आहे. 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले. भगवान परमात्म्याचा जन्म बंदी खाण्यामध्ये झाला. गोपाल कृष्ण भगवान की. पण जन्म झाल्याबरोबर भगवंत एकदम 8 वर्षाचे झाले. वसुदेव देवकी म्हणले, कृष्णा तू एकदम 8 वर्षाचा झाला तर उद्या लोक म्हणतील हा वसुदेव देवकीचा मुलगा नाही, तू लहान हो. कृष्ण म्हटला, आई बाबा मला मोठं व्हायचं सांग, पण लहान होता येत नाही. कृष्ण माझ्याकरिता लहान हो. कृष्ण म्हटलं, आई तुझी 8 मला माहित आहे, पण माझी 8 लक्षात ठेव. मी लहान होतो पण मला इथं ठेवायचं नाही.
तास घ्या तरी घेणार नाही, 10 मिनिटामध्येच कीर्तन सोडणार, बरोबर टाइम टू टाइम. पुढे हे बहुत करणे आहे का नाही भाऊ? 10 मिनिटामध्ये काल असो. कुठं आलं तर माय बापू? कृष्ण कुठं होता? गोकुळात. गोकुळात अहो बंदी खाण्यामध्ये होता हो, लक्ष द्या. आणि मग चालवला महाराज वसुदेव. फक्त एवढं कीर्तनातून घेऊन जा महाराज. वसुदेव देवकीच्या हाताला बेड्या होत्या, काय होतं कुलप बंद होते, पण कृष्ण जवळ घेतल्या बरोबर उचलल्या बरोबर महाराज बेड्या कुलप आपोआप गळून पडले, दार उघडले. देवाला जवळ जर केलं तर काम क्रोध लोभ मोह मत्सर हे जे कुलप बेड्या आहेत ना, या बरोबर खाली पडतात. कोणाला जवळ केल्यावर? देवाला. पुढे भगवंत निघाले महाराज. गेल्यानंतर पुढं महाराज सुंदर सुंदर मेघाला दर्शन झालं, यमुना मातेला दर्शन झालं. भगवंत गोकुळामध्ये पोचले नंदबाबा घेऊन. तिथं महाराज नंदबाबाच्या घरी वसुदेव गेले. नंदबाबा गाईच्या कोट्यामध्ये गेले. यशोदा माता तिथं मुलगी जन्माला आला होती. कृष्णाला तिथं ठेवलं आणि ती माया घेऊन आले मथुरेमध्ये. आल्याबरोबर बरं दार पहिल्या दारात आले की पाठीमागचं दार बंद, दुसऱ्या दारात आले की दुसरं दार बंद. असं करता करता सर्व दार बंद झाले. वसुदेव देवकीने त्या मुलीला स्पर्श केला. देवकीने परत काय लागल्या? बेड्या. फक्त एवढंच घेऊन जा. कृष्णाला जवळ केलं तेव्हा काय झालं? बोला बोला ना बाय, बोला बोला मायबा बोला. कृष्णाला जवळ केल्यावर काय झालं? बेड्या सुटल्या. आणि मायेला जवळ केल्यानंतर बेड्या सुटल्या. मग आता देवाला जवळ करायचं का, बंगल्याला जवळ करायचं का, शेतीला जवळ करायचं का, नाताला जवळ करायचं, हा विचार तुमचा तुम्ही करा. लक्षात ठेवा. आणि गोकुळामध्ये महाराज कृष्ण भगवान परमात्मा जन्माला आले. आल्यानंतर महाराज रडायला सुरुवात झाली. मग लगेच एक गवळण उठे, दुसऱ्या गवळण सांगली, बाई गवळण सांगत ती टाळ्या वाजवा. बाळ कसं रांगते, कोण्या पायाने कुठल्या हाताने? ओ महिला मंडळ, कुठला पाय कुठला हात? तळवेता हात तळहात डाव्या गुडघ्याने आता रांगता रांगता फक्त एकच खोडी सांगणार बरं का, आणि शेवेला पूर्ण येणार. भगवान परमात्म्याने रांगता रांगता महाराज एक नवल केलं. घराच्या बाहेर
रांगत असताना पहिला पदार्थ भगवंताला आवडतो. रांगायला लागल्यानंतर काय खातो महिला मंडळ? बोला बोला ना, बोला बोला ना, बोला माय बोला. हा, माती. कृष्णाने पहिलं महाराज दर्शन पृथ्वीचे दिलं, माती खाली. तेवढ्यामध्ये महाराज बलराम दादा सांगितलंय माती खाली. आई, कृष्णाने माती खाल्ली, माती खाल्ली. यशोदा माता धावत आली, कृष्णा माती खाल्ली का? कृष्ण म्हटलं आई, हा बलराम खोटा बोलतो. मग लगेच आई ग आई, नाही खाल्ली मी माती. बळीराम दादा, बळीराम दादा, बळीराम दादा, खोटं बोलत बळीराम दादा. कुमांड घेतो आम्हामारी. आई ग आई ग आई. बलराम दादा खोट बोलतो. बलराम दादा म्हटलं आई, तुझी शपथ घेऊन सांगतो मी खोटं बोलत नाही. कृष्णाने माती खाल्ली. मग यशोदा माता म्हटली, कृष्णा बघ, आ करू दे, आ कर बघ, आ कर. आ केल्यानंतर परिणाम काय माहिती का? आनंद ब्रह्मांड उदरी, आनंद ब्रह्मांड उदरी, आनंद ब्रह्मांड उदरी, आनंद ब्रह्मांड उदरी. म्हटल्याबरोबर सर्व महाराज विश्वरूपाचं दर्शन, 33 कोटी देव भगवंताच्या मुखामध्ये महाराज विश्वरूपाचं दर्शन आईला झालं. आणि तेव्हा आईनं ओळखला, हा बाबा साधा नाही. लक्षात ठेवा, बाबा साधा नाही. आणि मग महाराज हे ख्याती आखून सर्व गवळणी महाराज भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला पाहण्याकरिता लगभग सर्व गवळणी येत आहे. पहिली गवळण, दुसरी गवळण, वेळ संपला, तिसरी गवळण. बर का? हा, इकडं लक्ष द्या, इकडं लक्ष द्या. काय चाललं बाबा? अरे वा, कृष्णाला टाळ्या वाजवा. तुम्ही सांगायचं देव आले म्हणून. आणि भगवान परमात्म्याने महाराज फार नवल केलेले आहे. आणि नंतर भगवान परमात्म्याने नवल संपल्यानंतर लक्षात ठेवा, घरामध्ये चोरी करायला सुरुवात केली. हा, म्हणजे आई माती खात नाही पण दही खायला दे ना. खुर्ची द्या ना, पहिली, मग दुसरी नवल दूध काढायला गेली. मग आई मी माती खात नाही, दही दे ना. आई म्हटली ठीक, दही देतो. यशोदा माताने महाराज मंथन सुरू केलं. थांब, भूक लागली दे. थांब ना कृष्णा, आई भूक लागली दे. कृष्णा थांब, आई दे ना. कृष्णाला रागला आणि कृष्णानं काय केलं, की रई धरली. सोड रवीचा हात रे बाळा, करू दे रे मंथना, बाळा करू दे रे मंथना. सोड 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 सोड, देते
तरी देस ना. हात सोड, तुला दही देते, ताक देते, सोडेस ना. परिणाम काय झाला माहितीये? देत नाही ना, मग डेऱ्यामध्ये जाऊन बसला. बरं का, आता डेऱ्यामध्ये यशोदा माता मंथन लावू लागली. घुम घुम करती डेरे घुमती, आनंदाला गवळणी गवळणी, छंदे छंदे डोलवली. आनंदाला गवळणी गवळणी, छंदे छंदे डोलवली. हे आनंदाला गवळणी गवळणी, छंदे छंदे डोलवली. आनंदाला गवळणी गवळणी, छंदे छंदे डोलवली. दहीची आहे ना, भूक लागली, शेवटी हात घातला आणि मग वाढत कृष्ण. आणि मग लक्षात आले बाबा अनेक हा बाबा साधा नाही, भगवान परमात्मा. मग चोरीला निघाले सर्व बाळ गोपाळा सगळं. वेळ संपली, बोबड्या सुदाम्या सर्व चोरीचे साहित्य दिले, चोरी निघाले. चला म्हटलं एक घरा असे हे म्हटले बरं का, म्हणजे हिवर खेडमध्ये नाही, इथं नाही, आमच्या आळंदीत सांगतो म्हणले. हे पा आळंदीमध्ये एक घर असे की त्या घरामध्ये लय कंजूस आहे म्हणले. किती कंजूस आहे म्हटले, तुपामध्ये जर माशी पडली तर चोकून 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 चोथा करतील, पण एक तुपाचा थेंब वाया जाऊ देणारी मंडळी आहे. आमच्या इथं नाही बरं का. आम्हाला या दोन्ही वहिनी लय तूप खाऊ घातलं, माय बाप डबाच आमच्याजवळ ठेवला. महाराज खा, महाराज खा. हा, कृष्ण म्हणले चला तिथंच. मग तिथं गेले महाराज, दही दूध भरपूर खाल्लं, पण जी कंजूस म्हातारी होती ना तिच्या गालाला लावलं आणि चला म्हटले आपलं काम झालं. आणि मग सकाळी महाराज उठून पाहते तर दही नाही, दूध नाही. मोठ्या सुनेला विचारलं, ए यातलं दूध काय झालं? ती म्हटली मला माहित नाही, मी खाल्लं नाही. लाहिण्या सुनबाईला विचारलं, सुनबाई यातलं दूध काय झालं? आता ती लाहिणी म्हणजे शिकलेली होती महाराज, तिच्या डोक्यावर काय पदर नव्हता, जी लाहिणी होती ती. हां, मोठीच्या डोक्यावर पदर होता, त्या सासूच्या गालाला कृष्णाला लावलेले तिला माहीतच नव्हतं. पण लाहिणी पंजाबी ड्रेसवर होती. आणि मग तिनं सासूने, ए सुनबाई यातलं दही दूध काय झालं? ती धावतच आली. धावत आल्याबरोबर तिला पहिलं दर्शन सासूच्या तोंडाचं झालं, या लाहिण्या सुनबाईला. आणि मग तिच्या लक्षात आलं, म्हणले सासूबाई काय झालं? म्हटले दही दूध कोण खाल्लं? ती लाहिणी होती, तिनं पाहिलं. ती म्हणली तुमचं काय डोकं फिरलं काय? दही दूध तुम्ही खाता आणि आळा आमच्यावर घेता? मग सासूच्या पायाची आग मस्तकापर्यंत गेली. मला उलट बोलते, तू खाल्लं म्हणते. ती म्हटली सासूबाई तुम्हीच खाल्लं. काय पुरावा आहे? लगेच धावत धावत गेली आरसा, म्हणजे बघा आरसा कोण खाल्लं. मग आरशामध्ये तिचे गाल दिसले, तिच्याच गालाला कृष्णाने लावलं होतं, लक्षात ठेवा. आणि मग तिथून पुढं महाराज तिनं सर्व विचार केला, डोक्याला टेन्शन होऊन बसली. मग महाराज सर्व गवळण, तिथे एक गवळणी आल्या, पहिली आली, दुसरी आली, तिसरी आली. आता लय मोठा इतिहास आहे महाराज. असं करता करता सर्व गवळणी आल्या आणि मग तक्रारी मांडू लागल्या. यशोदे सांग आता गोकुळात राहावे का? यशोदे ग तुला तुझ्या कानाला काहीतरी सांग. यशोदे सांग बाई ग तुझ्या कानाला काहीतरी सांग. यशोदे सांग, यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी. आणि यशोदा मातेकडे तक्रार. यशोदा माता म्हणते माझं बाळ तसं नाही, बाळ सगुण गुणा गुणाचा आल्या. आता जोपर्यंत मुलाच्या तक्रारी शेजार पाजारच्या आपल्याकडे येत नाहीत बरं का, एकदा का तक्रारी आपल्याकडे आल्या की आपल्या मुलाला मग घरी ठेवायचं. मग कुठं टाकायचं? भले बालवाडी असो बरं का. हा का
कुठं शाळेत असो त्याला टाकायचं. आणि मग यशोदेच्या लक्षात आले. यशोदे म्हणते कृष्णा आता तू गावामध्ये ठेवायच्या लायकीचा राहिला नाही, चला म्हटले तुला आता त्या शाळेत टाकायचं. मग कुठल्या शाळेमध्ये? हातामध्ये काठी, घोंगडी, गाय, वासर आणि मग आणि मग भगवान परमात्मा निघाले. गाई गोपाळ सर्व हातामध्ये बासरी काठी घेऊन वृंदावनमध्ये पोचले. बरं का, वृंदावनमध्ये पोचल्यानंतर महाराज छोट्या छोट्या गाई वासर, छोटी छोटी गाई आंबे छोटे छोटे खेळ अनेक प्रकारचे महाराज. मग तिथं वृंदावनमध्ये वाळून गेल्यानंतर अनेक प्रकारचे हमामा पोरा होतो खेळ खेळले. बाळ गोपाळ थकले, म्हणले महाराज किती वेळ खेळायचा, काय मर्यादा आहे का नाही? तुम्ही सांगितलं होतं अगोदर रात्री 9 ते 11, पण महाराज आम्ही सकाळी 4 वाजेपर्यंत भजन केलं, बापू जागच नाही आली ना. मग गेलं आमचं 10 ते 12. महाराज आता 10च्या पुढे तुम्ही टाईम घेतला, पण महाराज 10:30ला सुरू झालं, त्यामुळे 10 मिनटं घेतले, क्षमा मागतो. असो. आणि मग अनेक प्रकारचे खेळ खेळले. भगवंत थकले, तेव्हा भूक लागली. मग भगवंत म्हणले आणा आपला आता काकरी मधुगिरी सर्व घेऊन आपण एकत्र करू. त्यामध्ये साधे होते का जगद्गुरु तुकोबरा, ज्ञानोबरा, तुकोबरा सारखे असे भक्त ते म्हणले देवा अरे कोणाला सांगतो, अरे तूच आमची माता आहे, तूच आमचा पिता आहे. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बंधू बहीण चुलता, कृष्ण माझा आणि सर्व मग एकत्र महाराज शिदोऱ्या केलेल्या आहेत. शिदोऱ्या केल्यानंतर महाराज सर्व बाळ गोपाळ ऋषी मुनी आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा आगमन झालेलं आहे. पण बाळगोपाळ वहिनी तुम्ही केलंच नाही यावेळेस. पेंद्या सुदाम्या बोबड्या जागच आली नाही आपल्याला, आहे का नाही? आणि मग सर्व बाळगोपाळ बसले. मध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि सुंदर असा काला केला. महाराज शुभाचार्य असे वर्णन करतात. बिभ्रत वेन जठर पटरो शृंगवेत्रेचे कक्षे वामे पार नम शृणम तत्फलांगेशो 30 टन मध्ये सोपरी श्रोडो हासे नर्म बेके स्वर्गे लोके मिशेती भुजे यज्ञ भुगो बालकी गोपाल कृष्ण भगवान की ज्ञानेश्वर गोकुळामध्ये जो काला केला ना मायमा वाळवंटामध्ये, तोच काला आज पंढरपूरला वाळवंटामध्ये होते. आणि वाळवंटामध्ये जो काला झाला ना, तोच काला आज आपल्या डाग वस्तीमध्ये आपल्याला खायला मिळते. चला आरती करता 2, 3, 4, 5 अशा आरत्या लावा. हे पहा म्हणून
महाराज म्हणता उपजून या पुढते येऊ काला खाऊ दैभात वैकुंठी तो ऐशी नाही कवळ काही काल्याचे खाली बसा कोणी